हॅलो स्टुडंट्स, चला तर मग आपण आज डिस्कस करूयात बीबीए सीए बद्दल. एव्हरीथिंग अबाउट बीबीए सीए 2025. हा कोर्स खरा तर 2024 मध्येच लॉन्च झालेला आहे. AICTE ग्रँट दिलेला हा कोर्स आहे. ज्या कोर्समध्ये तुम्हाला कम्प्युटर ऍप्लिकेशन बीबीए सीए बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन कम्प्युटर ऍप्लिकेशन असं या कोर्सचं नाव आहे. आणि हा कोर्स 2024 पासून लॉन्च झालेला कोर्स आहे. याआधी या कोर्सला दुसरं नाव होतं. बरेचसे याच्यामध्ये कन्फ्युजन्स होते मुलांचे, पण आपण आज डिस्कशन करणार आहोत बीबीए सीए बद्दल 2025, म्हणजे जो तुम्हाला करायचा आहे. तर ज्या मुलांना 11वी-12वी मध्ये कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, पण सायन्स मध्ये मॅथ्स नसेल, पण त्यांना कम्प्युटर सायन्स मध्ये पुढे काहीतरी करायचंय, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करायचे किंवा प्रोग्रामिंग यूज करून तुम्हाला सॉफ्टवेअर्स बनवायचे, जर तुम्ही याबद्दल उत्सुक असाल तर त्यासाठी तुमच्यासाठी हा कोर्स परफेक्ट आहे. तर या कोर्समध्ये नक्की काय काय आहे, तुम्हाला काय एंट्रन्स साठी प्रिपेअर करायची गरज आहे का नाही, एंट्रन्सची डेट किती आहे, एंट्रन्सला मार्क्स किती मिनिमम रिक्वायर्ड आहेत, त्यांचा सिलेबस काय आहे, किती सेमेस्टर मध्ये बीबीए सीए डिवाइड झालेला आहे, हे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात एव्हरीथिंग अबाउट बीबीए सीए. तर बीबीए सीए साठीची मेन इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये फर्स्ट इयर बीबीए सी ला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला 12वी पास होणं नेसेसरी आहे. 12th ची एक्झाम तुम्ही द्यायला पाहिजे. 12th तुमचं कुठल्याही स्ट्रीम मधनं झालं तरी चालणार आहे. आर्ट्स असेल, सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल, कुठल्याही फॅकल्टीचे असेल तुम्ही, तरी बीबीए सीए ला तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे. फक्त कंडिशन एकच आहे, ती म्हणजे एंट्रन्स मॅन्डेटरी आहे. एंट्रन्स तुम्हाला कंपल्सरी द्यावी लागणार. आणि मला थोडासा हा व्हिडिओ अपलोड करायला वेळ झाला, कारण एंट्रन्सची लास्ट डेट ही 28 मार्चच आहे, जी उद्याला आहे. मी आज 27 मार्चला व्हिडिओ अपलोड करतोय. जर त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, या 28 मार्च 2025 नंतर जर व्हिडिओ बघत असाल, तर नेक्स्ट इयर तुम्हाला परत मार्च मध्ये साधारण याच वेळेपर्यंत बीबीए सीए ची एंट्रन्सची रजिस्ट्रेशनची डेट असेल, तोपर्यंत तुम्ही फॉर्म हा फिलअप करून घ्यायला पाहिजे. साधारण डिसेंबर नंतरच रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं असतं. तुम्ही तेव्हा आपण हा फॉर्म बघू शकता, आणि त्याची जी काही लिंक असणार आहे ती लिंक मी या व्हिडिओच्या खालीच डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तिथनं तुम्ही फॉर्म फिलअप करा. ठीक आहे. तर इथे जाऊन मी चेक डिटेल्स वरती जर तुम्ही क्लिक केलं तर चेक डिटेल्स वरती तुम्हाला ही वेबसाईट आहे बीबीए सीए साठी, किंवा बऱ्याचशा एमएसटी सीईटीच्या अंडर, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर जेवढ्या काही सीईटीज होतात, तर मॅक्झिमम सीईटीज चे सगळे फॉर्म्स वगैरे याच वेबसाईट वरनं फिल झालेले असतात. ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25, 25-26 साठी पण काही इथे लिंक दिसते, तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे लॉग इन वगैरे डिटेल्स सगळे फिल करून तुम्हाला बाकीचे सगळे डिटेल्स तिथनं प्रोसेस करायचे. तर तुम्हाला जर त्यामध्ये जर काही डाऊट असेल, एंट्रन्सचा फॉर्म तुम्ही लगेच भरणार असाल, त्याच्यामध्ये काही डाऊट असेल, तर तुम्ही आम्हाला याच आमच्या युट्यूब चॅनलवरती आमचे डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्याच्यावरनं कॉन्टॅक्ट केला तरी चालणार आहे. आम्ही त्या बाबतीत तुम्हाला मदत करूयात, करतोच. तर आता बीबीए सीए नक्की काय आहे, अगोदर मी तुम्हाला सांगितलं एंट्रन्स साठी, कारण एंट्रन्स साठी लगेच उद्याला फायनल लास्ट डेट आहे, म्हणून मी तुम्हाला हे आधी सांगितलं. आता बीबीए सीएचा मेन प्रोग्राम आउटकम काय, बीबीए सीए का करायचं आणि कोणी करायचं. द ग्रॅज्युएट विल डेमॉन्स्ट्रेट, याच्यामध्ये जे आहे ते ग्रॅज्युएट जे होणार तुम्ही, म्हणजे बीबीए सीए केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ऍक्च्युअल प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायचे, प्रोग्रामिंग लँग्वेज सोबत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डीबीएमएस शिकायचे, त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकायचंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बिझनेस डेव्हलपमेंट किंवा बिझनेस प्रॉब्लेम्स तुम्हाला अनालाइज करायचे असतील, त्या बिझनेस प्रॉब्लेमसाठी सोल्युशन फाइंड आउट करायचे असतील सॉफ्टवेअर थ्रू, तर तुम्ही या बीबीए सीए मध्ये सॉफ्टवेअर कसे बनवायचे हे शिकणार आहात. एखाद्याला नुसतं कम्प्युटर आवडतं, कम्प्युटरवरती गेम खेळायला आवडतं, याचं मिनिंग हे नाही की तुम्हाला कम्प्युटर सायन्स मध्ये कोडिंग करायला आवडेलच. काही मुलांचं किंवा काही पॅरेंट्सचं म्हणणं असतं की मला कम्प्युटर सायन्स आवडतं कारण मला गेम खेळायला आवडतात. गेम खेळणं वेगळं आणि गेम बनवणं वेगळं. बीबीए सीए मध्ये गेम बनवतात कसं हे शिकायला मिळेल, किंवा तुम्हाला कॅल्क्युलेटरचं जर कॅल्क्युलेशन मी 1+2 करतोय तर 1+2 होतं कसं, ह्याचं बॅकग्राऊंड लॉजिक काय आहे, किंवा हे बनलंय कसं, याच्याबद्दल जर जास्त क्युरिओसिटी असेल तर तुम्ही कम्प्युटर सायन्स साठी परफेक्ट आहात. जर तुम्हाला ते फक्त वापरण्यामध्येच इंटरेस्ट असेल तर तुम्ही कम्प्युटर सायन्स साठी मे बी तुमच्यामध्ये ते स्पार्क नाहीये, त्यात तुम्ही स्वतः थोडंसं ओळखणं जास्त महत्वाचं आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण पुढे बघूयातच. Graduates will effectively combine principles of commerce with modern IT practices to
एनहान्स बिझनेस प्रोसेस अँड डिसिजन मेकिंग. हे बऱ्याचशा गोष्टी आहेत या PDF मध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो एक पॉइंट मला जो तुम्हाला सांगायचा आहे, BBA काय करायचं, तर BBA तुम्ही केल्यानंतर तुम्हाला IT मध्ये जॉब मिळू शकतो. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा डेटा अनालिसिस, बिझनेस मॅनेजमेंट याच्याशी रिलेटेड फील्ड ज्या काही आहेत, विथ द स्किल्स टू थ्राईव्ह इन अ प्रोफेशनल एन्व्हायरमेंट. प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये IT सेक्टरमध्ये तुम्हाला इथे जॉब मिळू शकतात BBA नंतर, असं म्हणतात. मी आता हे का म्हणतोय नक्की, कारण हा BBA बॅचलरचा जो कोर्स आहे याच्यामध्ये बऱ्याचशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुम्हाला जर या लेवलला समजल्या तर बेस्टच आहे, तुम्हाला जॉब मिळतील. पण बरीचशी मुलं BBA करत असताना व्यवस्थित अभ्यास करत नाहीत. त्यांना नक्की अभ्यास कुठून सुरुवात करायची, अभ्यास करायचा कसा, या गोष्टी सुरुवातीला फर्स्ट इयरला समजत नाही. समजेपर्यंत सेमिस्टर एक्झाम झालेली असते, दुसरे सब्जेक्ट पुढे येतात आणि ते मागचं फाउंडेशन जे बनायला हवं होतं तेच बनत नाही आणि मागे राहून जातं. म्हणजे जिथं फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग नाहीये तिथं तुम्ही तुमचं करिअर डेव्हलप करू शकत नाही. त्यामुळे फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर पासूनच तुम्हाला जर अभ्यास करणार असाल तर तुम्हाला BBA मधनं जॉब मिळू शकतो. त्याचाच नेक्स्ट पॉइंट जो तुम्हाला युनिव्हर्सिटीच्याच गाईडलाईन मध्ये जे दिलेला आहे तो हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ग्रॅज्युएट्स विल बी कमिटेड टू लाईफ लॉंग लर्निंग. हा इम्पॉर्टंट पॉइंट पुणे युनिव्हर्सिटीच्या डॉक्युमेंटेशन मध्येच टाकलेला आहे. म्हणजे याचं मिनिंग समजून घ्या तुम्ही. ज्या मुलांना अभ्यासाची चांगली सवय आहे या कम्प्युटर सायन्स मधल्या सब्जेक्ट बद्दल, त्यांना इंटरेस्ट निर्माण झालाय, ते प्रोग्रामिंग चांगलं करायला लागले, तर तुम्हाला कुठलीही IT कंपनी जॉब देऊ शकेल. पण BBA तुमचं सगळं शिकून झालं तरी देखील बेसिक चा जरी प्रोग्राम नाही आला, बेसिक ऍडिशन ऑफ टू नंबर कळत नाहीये, फंक्शन काय असतात ते कळत नाहीये, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मधला डिफरन्स कळत नाहीये, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या फाउंडेशन म्हणून तुमच्या बिल्ड व्हायला पाहिजे, त्या जर झाल्या नाही तर BBA कोर्स करून काहीही फायदा नाही. त्यामुळे मी तुम्हाला हा मेन जो पॉइंट आहे तो तुम्हाला रीड करून दाखवला. ग्रॅज्युएट्स विल बी कमिटेड टू लाईफ लॉंग लर्निंग. म्हणजे इव्हन BBA मध्ये तुम्ही प्रोग्रामिंग शिकलायत, मस्त झालंय, प्लेसमेंट जरी झालेलं असलं तरी कंपनीमध्ये गेल्यानंतर पण तुम्हाला आलेल्या प्रोजेक्ट वरती तुम्हाला तो अभ्यास करणं नेसेसरी आहे. जोपर्यंत तुम्ही IT मध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला लर्निंग आहे. म्हणजे एकदा असं नाही की गव्हर्नमेंट जॉब सारखे की एकदा आलंय एकदा जॉबला लागलाय की आली फाईल सारखं पुढे आणि हेच लाईफ आयुष्यभर करत बघायचंय, असं इथं नसणार आहे. आणि BBA कम्प्युटर ऍप्लिकेशन या कोर्समध्ये किंवा कम्प्युटर सायन्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी रोज नव्याने अपडेट होत आहेत, नव्याने चेंज होत आहेत. कंटिन्यू लर्निंग प्रोसेस तुमची इथं पाहिजे तरच तुम्ही या कम्प्युटर सायन्स मध्ये टिकणार आहात, अदरवाईज तुम्ही बाहेर फेकले जाणार आहात. AI मुळे बऱ्याचशा गोष्टींचे ऑटोमेशन होते, त्यामुळे मी आता घाबरवत नाही मुलांना. फ्रेशर्सला जॉब मिळणं अवघड झालंय. तुम्ही जर खरेच अभ्यासू असाल, अभ्यास करायची तुमची जिद्द असेल, तुम्हाला जर याच्याबद्दल थोडासा कम्प्युटर सायन्स बद्दल जर त्याच्या बॅकग्राऊंड वर्किंग बद्दल थोडीशी क्युरिओसिटी असेल तरच तुम्ही इकडे या. अदरवाईज बाकी सगळे जातात. कम्प्युटर सायन्स मध्ये करिअर बेस्ट आहे, AI बूम मध्ये आहे, डिजिटल इंडिया मध्ये कॅम्पेन या जोरात चालल्यामुळे खूप जास्त बूम मध्ये आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर अजिबात इकडे येऊ नका. पैसा पण पुष्कळ आहे पण अभ्यास करणाऱ्यांसाठीच आहे. स्किल्ड प्रोफेशनल साठी इथे मरण नाहीये, पण तुम्ही तेवढा अभ्यास करणार असाल तर इकडे या. ठीक आहे. तर याचं कोर्स स्ट्रक्चर काय आहे, बऱ्याचशा गप्पा आपण वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मारूयात, पण आपण BBA बद्दल मेन महत्त्वाचं बोलतोय. तर BBA अगोदर जो हा कोर्स होता तो 3च वर्षाचा होता, पण 2024 पासून जो सिलेबस चालू झालाय तो 4 वर्षाचा सिलेबस चाललाय. त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की 4थ्या वर्षाला नक्की सिलेबस काय आहे तो फुल कंप्लीट सिलेबस अजूनही आलेला नाहीये. 3 वर्षाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस मी तुमच्या समोर इथं मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर हा जो सिलेबस आहे, हे जे कोर्स स्ट्रक्चर आहे 4 वर्षाचं कोर्स स्ट्रक्चर आहे. अगोदर BBA हे फक्त 3च वर्षाचं होतं. आता BBA 4 वर्षाचं झालेलं आहे. त्याचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर प्रत्येक इयरला 2 सेमिस्टर आहेत. फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, सेकंड इयरला थर्ड, फोर्थ, नंतर 5 आणि 6 आणि फोर्थ इयरला 7 आणि 8 असे 8 सेमिस्टर. म्हणजे इंजिनिअरिंग सारखंच हे सेमिस्टर सगळे डिवाइड झालेले आहेत. आता प्रत्येक सेमिस्टरला वेगवेगळा सिलेबस आहे. हा सिलेबस काय तो मी इथे या लिंकवरून तुम्हाला क्लिक करून ओपन करून दाखवतोय. हा सिलेबस नक्की काय आहे. तर या सिलेबस मध्ये फर्स्ट इयर BBA मध्ये सी प्रोग्रामिंग. आता याच्यामध्ये बरेचसे टॉपिक जे आहेत हे इन डिटेल मला सगळे या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. तर ही मी PDF पण या PDF ची लिंक पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली सेंड करतोच. तर इथे फर्स्ट इयर साठी जे आहे टिकेटी रूल्स वगैरे सगळे दिलेलेच आहेत.
बघा इथे फर्स्ट इयर BBA ला प्रॉब्लेम सॉल्विंग सी प्रोग्रामिंग आहे, TBMS आहे. त्यानंतर या दोन्ही प्रोग्रामिंग लँग्वेज साठीची एक कॉमन लॅब आहे. हे मेजर सब्जेक्ट म्हणून दिलेले आहेत. त्याच्यानंतर मायनर सब्जेक्टच्या अंडर बरेचसे परत सब्जेक्ट आहेत. त्याच्यामध्ये ओपन इलेक्टिव्ह मध्ये बिझनेस मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर ऑफिस ऑटोमेशन टूल्स, PPA, बिझनेस कम्युनिकेशन स्किल हे मॅनेजमेंट सब्जेक्ट आहेत. त्यानंतर इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणून एक वेगळा सब्जेक्ट आहे, फिजिकल एज्युकेशन, EVS असे फर्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट आहेत. सेकंड सेमिस्टर मध्ये जसं फर्स्ट सेमिस्टरला बेसिक सी झालेलं आहे, बेसिक DBMS झालेलं आहे, तसं सेकंड सेमिस्टरला फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला ऍडव्हान्स सी, त्यानंतर DBMS चा ऍडव्हान्स पार्ट RDBMS आहे. त्यानंतर त्या दोघांवरती कम्प्युटर लॅब आहे. त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टरला PPM म्हणजे मॅनेजमेंटचा सब्जेक्ट आहे. त्यांना नंतर इंट्रोडक्शन टू डेटा सायन्स आहे. त्यानंतर टॅली प्राईम आहे म्हणजे कॉमर्सचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर वेब डिझायनिंग मध्ये वेब टेक्नॉलॉजी, HTML, CSS, जावास्क्रिप्ट ते आहे. ई कॉमर्स, बिझनेस कम्युनिकेशन, डेमोक्रेसी, फिजिकल एज्युकेशन हे फर्स्ट इयर मध्ये झालं. तर यातले जे मेजर सब्जेक्ट म्हणून दिलेले आहेत, हे मेजर सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत जे तुमचं प्रोग्रामिंगचं फाउंडेशन डेव्हलप करणार आहेत. सी प्रोग्रामिंग, DBMS फर्स्ट सेमिस्टरला, सेकंड सेमिस्टरला ऍडव्हान्स सी प्रोग्रामिंग, RDBMS प्लस त्याच्यावरती प्रॅक्टिकल लॅब आणि त्याच्यासोबतच वेब टेक्नॉलॉजी हा पण एक सब्जेक्ट कम्प्युटर सायन्स मध्ये येतो. बाकीचे सब्जेक्ट इम्पॉर्टंट नाही आहेत का? तर असं काही नाही. बाकीचे सब्जेक्ट पण पासिंगसाठी तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. पण ते मॅनेजमेंट सब्जेक्ट म्हणून आपण बोलतो, त्याच्यामध्ये थिओरॉटिकल पार्ट जास्त आहे. पण ऍक्च्युअल प्रोग्रामिंग, कम्प्युटर प्रोग्रामिंग जे आहे ते मेजर सब्जेक्ट मध्ये कम्प्युटर प्रोग्रामिंग आहे. फिजिकल एज्युकेशन वगैरे ते सगळे सब्जेक्ट तुमचे कॉलेज लेवलला होणार आहेत. त्यांचे पण एक्झाम्स मात्र होणार आहेत. प्रत्येक सब्जेक्टला काही क्रेडिट्स दिलेले आहेत. ते पर्टिक्युलर तेवढे क्रेडिट्स तुम्हाला त्या पर्टिक्युलर त्या सेमिस्टरला मिळायला पाहिजे, तरच तुम्ही पास होणार आहात. अदरवाईज तुम्हाला ATKT अलाउड टू कीप टर्म म्हणून पुढच्या सेमिस्टरला ऍडमिशन तर मिळेल पुढच्या इयरला, पण सगळेचे सगळे सब्जेक्ट राहिले तर तुम्ही इयर डाऊन व्हाल. त्याचे ATKT रूल्स आहेत. काही पर्टिक्युलर सब्जेक्ट राहिले तर तुम्हाला पुढच्या इयरला जाता येईल. तर सेमिस्टर 3 साठी पण काही सब्जेक्ट आहेत. मेजर सब्जेक्ट मध्ये डेटा स्ट्रक्चर युजिंग सी आहे, PHP आहे आणि त्या दोघांवरती पण परत प्रॅक्टिकल आहे. हे मेजर सब्जेक्ट सेमिस्टर 3 ला सेकंड इयरला, सेकंड इयरचं फर्स्ट सेमिस्टर म्हणजे थर्ड सेमिस्टर, ओव्हरऑल थर्ड सेमिस्टर थर्ड सेमिस्टर पण सेकंड इयरला पहिलंच. त्यानंतर याच्यावरती वेब डेव्हलपमेंट टूल्स आहेत. परत जे वेब टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरतीच हा वेब डेव्हलपमेंट टूल आहे. ओपन इलेक्टिव्ह आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं, सिलेक्टेड फ्रॉम द बास्केट ऑफ द फॅकल्टीज म्हणजे कॉलेजमध्ये जो अवेलेबल आहे, कॉलेजच्या बास्केटमध्ये म्हणजे कॉलेज जे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तुम्हाला कॉलेज सांगेल या पर्टिक्युलर या गोष्टी आहेत, हे कोर्सेस आहेत, यापैकी एक कुठलाही कोर्स तुम्ही चूज करा. तो चूज करायचा आणि त्या पर्टिक्युलर कोर्सची तुमची कॉलेज लेवलला एक्झाम होणार आहे. त्यानंतर मॉडर्न इंडियन लँग्वेजेस सेमिस्टर 3 मध्ये प्रोजेक्ट, वेब बेस्ड प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचं आहे आणि NSS NCC मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. हे झालं सेमिस्टर 3. सेमिस्टर 4 मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, C++ आणि ऍडव्हान्स PHP म्हणजे बेसिक PHP इथे आहे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स PHP सेमिस्टर 4 मध्ये. म्हणजे जर तुम्हाला इथे जर लक्षात येत असेल तर जे फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही शिकताय त्याचाच ऍडव्हान्स पार्ट सेकंड सेमिस्टरला आहे. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर तुमचं असंच जर गेलं तर सेकंड सेमिस्टरला तुम्हाला अवघड जाईल, कारण फर्स्ट सेमिस्टरचं फाउंडेशनच तुम्हाला सेकंड सेमिस्टरला यूज होणार आहे. बेसिक PHP जर नाही आलं तर ऍडव्हान्स PHP जमणार नाही. तसंच बेसिक सी जर नाही आलं तर ऍडव्हान्स सी जमणार नाही. फर्स्ट इयरचा जर तुमचा सीच परफेक्ट झाला नाही तर सेकंड इयरचा डेटा स्ट्रक्चर पण जमणार नाही. त्यामुळे सगळे सब्जेक्ट हे इंटर रिलेटेड आहेत. पहिल्या सेमिस्टर पासून, पहिल्या डे पासून तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास केलात तर तुम्हाला पुढे जाऊन प्लेसमेंटचा विचार करता येईल. अदरवाईज जसे तुम्ही 12वी नंतर बेरोजगार होता तसेच BBA CA करून पण बेरोजगार राहाल. रामदास सरांनी सांगितलं, NR क्लासच्या चॅनलवरती एक व्हिडिओ आला होता, BBA CA करा असं सांगितलं म्हणून आम्ही ऍडमिशन घेतलं, पण इथं जॉबच नाही आहेत असं वाटायला नको. जॉब त्यांच्याचसाठी आहेत जे इथे येऊन अभ्यास करणार आहेत, त्यांच्या स्किल्स इम्प्रूव्ह करणार आहेत, नुसतं पासिंग साठी पण अभ्यास करणार नाही आहेत. त्यांच्यासाठीच जॉब आहेत. कारण आता बरेचसे मी ट्रेंड बघतोय, बरेचसे जे कंपनीज आहेत त्यांचा ऍटिट्यूड मुलांना जॉब देण्याचा बदललाय. आतापर्यंत तुमचे ग्रेड्स बघितले जायचे, तुमचे पासिंग मार्क्स बघितले जायचे, पण आता इथून पुढे तसं होणार नाही. ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांना प्लेसमेंट आहेत. तुम्ही BBA CA करा, तुम्ही 12वीच्या बेसिसवरती त्यांचा तो स्किल प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तरी देखील तुम्हाला मिळणार आहेत, IT मध्ये जॉब मिळणार आहेत. कारण स्किल प्रोफेशनलची इथे कमी आहे. नुसतेच इंजिनिअरिंग करतायत, पास होत आहेत, BBA CA करतात, पास होतात, BCA करतात, पास होतात, BCS करतात, पास होतात. पासिंगला काही अर्थ राहिलेला नाहीये. मुलांना जर काही टेक्निकल नॉलेज
असेल तरच जॉब आहेत, अदरवाईज त्यांच्यासाठी जॉब नाही आहेत. 12वी नंतर जसे तुम्ही बेरोजगार होता तसेच बेरोजगार 4 वर्ष शिकून पण राहणार. असं जर व्हायचं नसेल तर फर्स्ट डे पासून तुम्हाला अभ्यास करणं नेसेसरी आहे. कॉलेजमध्ये लेक्चर होतील नाही होतील, तुमचा अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे. दॅट्स इट. तर हे बरेचसे सब्जेक्ट सेकंड इयरला आहेत. मॉडर्न इंडियन लँग्वेज 2, त्यानंतर प्रोजेक्ट सेकंड इयर ऑनवर्ड्स प्रोजेक्ट स्टार्ट होतात. तर प्रोजेक्ट तुम्हाला जर केला तर तुम्हाला त्याच्यावरती ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन कसं होतं, जे शिकलाय त्याचं ऍक्च्युअल डेव्हलपमेंट कसं होतं ते कळतं. थर्ड इयरला जावा प्रोग्रामिंग आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड C++. सेकंड इयरला होती. थर्ड इयरला ऑब्जेक्ट ओरिएंटेड जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अँड्रॉइड शिकायला मिळेल. त्या दोघांवरती पण ही कम्प्युटर लॅब असणार आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आहे. त्यानंतर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, जशी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असते जी यूज करता तुम्ही, तसंच लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असते, त्याबद्दल पण तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, नक्की सॉफ्टवेअर डेव्हलप करत असताना कोणत्या कोणत्या प्रोसेसेस फॉलो करायला पाहिजे त्याबद्दलचे इन डिटेल लर्निंग आपल्या या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये होतं. त्यानंतर .NET प्रोग्रामिंग, मायक्रोसॉफ्टचे जे काही ऍप्लिकेशन यूज करतो आपण ते .NET मध्ये बनलेले असतात. .NEट म्हणजे VB.NET आहे, C#.NET आहे, ASP.NET आहे. .NET वरती बऱ्याचशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, तर ते प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यानंतर इथे पण तुम्हाला एक प्रोजेक्ट आहे बेस्ड ऑन मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. हे सेमिस्टर 5th झालं थर्ड इयरचं. त्यानंतर सेमिस्टर 6 थर्ड इयर मध्ये रिसेंट ट्रेंड्स इन IT, म्हणजे याचा अजून कम्प्लीट सिलेबस आलेला नाही. 2026-27 मध्ये जे काही रिसेंट ट्रेंड तेव्हा असतील त्यानुसार हा सिलेबस डिझाईन होईल असं मला वाटतंय. त्यानंतर पायथॉन आहे, पायथॉनचा सिलेबस. परत कम्प्युटर सायन्स प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे. त्यानंतर इथे त्याच्यावरती परत लॅब आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT, सॉफ्टवेअर टेस्टिंग, सॉफ्टवेअर जे बनवलेले आहेत त्यांना त्यांचं टेस्टिंग कसं करायचं, त्याच्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग असे वेगवेगळे काही पार्ट असतात. ते डिटेल नाही इथं, पण टेस्टिंग नक्की काय असतं ते आपल्याला या सिलेबस मध्ये शिकायला मिळतं. त्यानंतर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम काय ते एक तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळेल. तर असे फक्त 3 वर्षाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस फक्त आतापर्यंत AICTE किंवा पुणे युनिव्हर्सिटीने ते डिस्प्ले केलेला आहे. त्याबद्दल अजून डिटेल जर तुम्हाला बघायचं असेल, प्रत्येक आता फर्स्ट इयरचा हा कम्प्लीट सिलेबस दिलेला आहे, तो एक्सप्लोर करू शकता. याच्यामध्ये जर काही सिलेबस मध्ये काही तुम्हाला अजून अडचण असेल तर त्याबद्दल पण तुम्ही आम्हाला क्वेश्चन्स विचारू शकता. तर सेमिस्टर 1 टू सेमिस्टर 8 असे टोटल 4 वर्षामध्ये सेमिस्टर डिवाइड झालेले आहेत. हे 8 सेमिस्टर, प्रत्येक वर्षी 2 सेमिस्टर आहेत. फक्त 7th आणि 8th सेमिस्टर मध्ये काय सिलेबस नक्की असणार आहे हे अजून डिस्क्लोज झालेलं नाहीये. आमच्याकडे पण तो सिलेबस नाही. माझ्या आधी जर तुम्हाला कुठे बघायला मिळाला तर मला तो नक्की पाठवून द्या. ठीक आहे. तर सिलेबस तर आपण बघितला, पण आता याच्यानंतर आपल्याला पुढे जर काही डाऊट्स आले तर ते डाऊट तुम्ही आम्हाला या नंबरवरती कॉल करून मेसेज करून विचारू शकता. आणि BBA CA करायचं का नाही हे डिसिजन घेऊ शकता. अजून याच्यामध्ये थोडंसं मी तुम्हाला क्युरियस करू बघतो. तुम्हाला BBA CA ला कुठल्याही ब्रँचच्या मुलांना जाता येतं, म्हणजे सायन्सच्या पण, कॉमर्सच्या पण आणि आर्ट्सच्या पण, कोणीही करू शकतं. ह्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस डिटेल तुम्हाला मी सांगितलेलाच आहे. याच्यासारखेच बीकॉम CA पण पुणे युनिव्हर्सिटी एक कोर्स चालवतो. बीकॉम CA म्हणजे बीकॉम मध्ये कम्प्युटर सायन्स, CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट नाही, इथे CA म्हणजे कम्प्युटर ऍप्लिकेशन आहे. बीकॉम मध्ये पण CA करता येतं, कम्प्युटर ऍप्लिकेशन करता येतं. तो पण एक कोर्स आहे, त्याच्याबद्दल वेगवेगळा आपण व्हिडिओ करू. त्यानंतर BCA सायन्स मध्ये पण आहे. BBA CA हा एक वेगळा कोर्स मॅनेजमेंट फॅकल्टीच्या अंडर येतो. ठीक आहे. त्यानंतर बीकॉम CA कॉमर्स फॅकल्टीच्या अंडर येतो. आणि एक BCA हा पण कोर्स आहे जो सायन्स फॅकल्टीच्या अंडर येतो, जे फक्त सायन्सची मुलं करू शकतात. या कोर्सेस बद्दल पण मला अजून बरंच काही बोलायचंय, पण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फक्त BBA CA बद्दलच होता. त्यामुळे मी BBA CA नक्की कोर्स काय आहे, कोण करू शकतं ते सांगितलं. कोण करू शकतं? 11वी-12वीला ज्यांना सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काही असू दे, कोणीही हा कोर्स करू शकतं. फक्त कंडिशन हीच आहे, एंट्रन्स द्यायला पाहिजे आणि प्युअर एंट्रन्स बेसिस वरती तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्ही 11वी-12वी पास असणं गरजेचं आहे. 12वी पास असणं गरजेचं आहे. पण एंट्रन्सच्या मार्क्स वरती तुमचं ऍडमिशन इथे होणार आहे. सेंट्रलाइज प्रोसेस असते. पुण्यामधले बरेचसे कॉलेजेस याच्यामध्ये आहेत. जर तुम्हाला एंट्रन्स देता नाही आली, या वर्षी पण तुम्हाला कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घ्यायचं, कुठल्या तरी वेगळ्या ब्रांचला घेता येईल, BBA CA ला घेता येणार नाही. एंट्रन्स दिली तरच BBA CA ला ऍडमिशन घेता येईल. अदरवाईज बरेचसे वेगळे पर्याय आहेत. ते कोणते पर्याय आहेत त्यासाठी तुम्हाला जर काही डाऊट असतील त्या बाबतीत तर तुम्ही आम्हाला या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता.
अजून वेगळे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला मेल पण करा. चालेल. ऑल द बेस्ट. थँक यू. आपण इथेच थांबूयात.